ही भरलेली वांगी इतकी चविष्ट होतात की ताटातली भाकरी कधी संपते ते कळणारही नाही। अगदी चविष्ट, झणझणीत आणि पारंपरिक भरलेली वांग्याची भाजी आज आपण तयार करणार आहोत। सर्वप्रथम 3 पांढरी वांगी मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेत आहे। मिठाच्या पाण्यात वांगी धुतल्यामुळे ती अधिक स्वच्छ होतात। वांग्यावरील माती, कीटकनाशकाचे अवशेष आणि किडे असतील तर तेही निघून जातात। त्यानंतर एका बाउलमध्ये भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा तीळ घेऊन सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। आता या वाटलेल्या मिश्रणामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि धने जिरे पावडर घालून छान मसाला तयार करून घेणार आहे। त्यानंतर वांग्यांना भरण्यासाठी मधोमध चिरा दिले आहेत आणि तयार केलेला मसाला प्रत्येक वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेत आहे। अशा पद्धतीने मी तिन्ही वांगी छान मसाल्याने भरून घेतली आहे। आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी घालत आहे आणि चिमूटभर हिंग घालत आहे। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालत आहे। हे छान तेलामध्ये परतून घेत आहे। यानंतर भरलेली वांगी तेलामध्ये हलक्या हाताने काही मिनिटे भाजून घेत आहे। वांगी तेलामध्ये भाजल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे आणि उरलेला मसाला आवश्यकतेनुसार मी घालत आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचे आहे। तुम्ही यामध्ये गरम पाणी सुद्धा घालू शकता। आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। पुन्हा हे मिक्स करून 10 ते 15 मिनिट आपण मंद आचेवर वांगी छान शिजवून घ्यायची आहे। अगदी झणझणीत, मसालेदार आणि स्वादिष्ट अशी भरलेली वांग्याची भाजी तयार आहे। वांगी शिजताना घाई करू नका। मंद आचेवर शिजल्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो आणि वांग्याची चव खूपच छान लागते। जर वाटलं की भाजी कोरडी होत आहे तर 2 ते 3 चमचे गरम पाणी घाला। त्यामुळे मसाला करपत नाही आणि वांगी मऊ शिजतात। बघा किती सुंदर आणि खमंग भरलेली वांगी तयार झाली आहे। ही भाजी चपाती, भाकरी, भातासोबत खूपच छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव सांगा। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।